एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आणि कसं गेला तुमचा गणपती? आज आहे 11th डे, आज आहे विसर्जन गणपतीचं. आणि हा व्लॉग जसं की तुम्ही टायटलमध्ये वाचलं असेल, मी गेलेली रिसेंटली मुंबईला, कारण मी दरवर्षी जाते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. ह्या वर्षी मी गेलेली लालबागला. मला खूप वर्षापासून जायची खूप इच्छा होती आणि 2018 आय गेस एकदा आम्ही गेलेलो. तो 10वा दिवस होता आणि मिडनाईट 2:30 वाजता, पण प्रचंड गर्दी असल्यामुळे तेव्हा काय दर्शन झाले नाही. सो म्हटलं यावेळेस आपण ट्राय करू. तर मी थर्ड डेला गेलेली. संडेला मी मुंबईला गेली, मंडेला मी लालबागच्या दर्शनाला पहाटेच निघालेलो. जसं काय तुम्ही हे व्लॉगमध्ये बघू शकता. आणि एक्सपिरियन्स मिक्स्ड होता. जसं की तुम्ही आता रिसेंटली न्यूजमध्ये बघत असाल, VIP दर्शन आणि नॉर्मल. सो आम्हाला पण ते चरण स्पर्शच्या दर्शनासाठी जायचं होतं. बट आम्ही जेव्हा तिकडे गेलो त्याच्यानंतर आधी तर आम्ही कन्फ्यूज होतो की कुठल्या गेटमधून जायचं काय, काहीच समजत नव्हतं. फक्त तिथे एकच लावलेलं होतं, मुखदर्शनाची लाईन. बाकी तिथे काहीच मेन्शन केलं नव्हतं. चरणस्पर्श लाईन कुठून सुरू होते, किती वेळ लागतो, काहीच आयडिया नव्हती. आणि तिथे ऑर्गनायझर कोणीच उभे नव्हते की ज्यांना आम्ही विचारू शकू, किंवा हेल्प डेस्क वगैरे असं काहीच नव्हतं. सो मी एक तिथे लेडी पोलीस होते, तिला विचारलं. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की ही मुखदर्शनाची आहे आणि चरणस्पर्शची पुढे आहे. आम्ही चालत गेलो, एका लाईनमध्ये घुसलो. तिथे पण कळालं की मुखदर्शनाचीच लाईन आहे, इथून सुरू होणार आहे, म्हणजे इथून आत जायचं आहे. सो आम्ही परत पुढे गेलो. जवळपास आम्ही 1 ते 2 किलोमीटर चाललो असेल त्या लाईन शोधण्यासाठी, फक्त की चरणस्पर्शी लाईन कुठून स्टार्ट होते तिथे जाण्यापर्यंत. नंतर आम्ही तिथे बाहेर एक दुकानवाला होता, त्याला विचारलं की लाईन कुठून सुरू होते. ते मला अजून थोडं पुढे जावं लागेल. आणि त्यांना विचारलं आम्ही की म्हणजे किती टाईम लागेल बाबा मला दर्शन घ्यायचं असेल, कारण माझी फ्रेंड जी होती तिचे दुपारून काही कमिटमेंट्स होते, तर आम्हाला 2 वाजेपर्यंत कसे करून घरी पोचायचं होतं. सो ते म्हणे की काय नाही, लागा लाईनमध्ये, उद्यापर्यंत तुमचं दर्शन. म्हटलं काय उद्यापर्यंत? हां. मग आम्ही विचार केला, म्हटलं नाही आपल्याला तेवढं थांबता नाही येणार आहे. सो आम्ही परत ऑल द वे जेवढं चाललेलो परत मागे आलो मुखदर्शनाच्या लाईनशी जायला. म्हणजे चला मुखदर्शन तेवढं घेऊ. तरी आम्ही 6-6:30 वाजता पहाटे. सो 6-6:30 वाजलेले होते. मग आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीत उभं राहिलं. म्हटलं यार आपण आधीच गेलो असतो तर अजून लवकर थोडं झालं असतं, पण ठीक आहे काहीतरी असेल. आणि लिटरली जेव्हा आम्ही परत त्या चरणस्पर्शच्या लाईनीच्या म्हणजे बाहेर होतो, आम्ही तिथे शोधत होतो, तिथून इथे येतोपर्यंत माझ्या डोक्यात लिटरली आलं, म्हटलं देवा तू एवढ्या लांब मला बोलवले दर्शनासाठी आणि इथेच आम्ही फिरतोय, चला ॲटलिस्ट लाईनीत उभं आहेत आणि तास जातो तरी आपण समजलं ही सापडायलाच आम्हाला तास जातो यार, काय हे. मला आता बिलकुल दर्शन घेण्याची इच्छा नाही. लिटरली माझं असं हे झालेलं होतं की आम्ही नुसतं फिरतोय शोधत. तिथे काहीच म्हणजे नव्हतं जिथे आम्हाला समजेल की कुठून एक्झॅक्टली लाईन आहे. फक्त विचारत जा कशी आहे, कुठून आहे, कुठून जायचं काय. आणि मग शेवटी आम्ही ठरवून म्हटलं चला आलो आता मुखदर्शनाच्या लाईनीत जाऊ आपण. मग आम्ही तिकडे गेलो. मुंबई लकीली फास्ट लाईन होती ती खूप, आणि आमच्या मागून खूप गर्दी वाढली. नंतर पूर्ण एक सेक्शन परत भरत गेलं, तुम्ही बघू शकता. आणि मग फटाफट आम्ही गेलो कसं तरी, आणि मग मागून लाईन वाढत गेली. म्हणजे थँक गॉड चला आता तरी एकदा लाईनमध्ये लागलं तरी खूप असतात, चला हळूहळू पुढे जाते आपलं लवकर दर्शन होईल. आणि माहिती नव्हतं की आतमध्ये पुढे अजून किती मूर्तीपर्यंत जाण्यापर्यंत किती लाईन आहे, काहीच आयडिया नव्हती. हे जेवढं दिसतंय एवढंच आम्हाला सेक्शन दिसत होतं, त्यामुळे पुढे काय परिस्थिती, किती गर्दी, किती लाईन आहे, किती वेळ लागेल काहीच आयडिया नाही. तुम्हाला तिथे विचारायला काहीच स्कोप नाही आहे. सो आम्ही सुरू केलं, पण लकीली हळूहळू लाईन पुढे जात होती, खूप थांबली नाही लाईन. आणि मग अर्धा-पाऊण तास आम्ही ती लाईनच हे करत होतो. मग थोडं पुढे गेलो. मग नंतर हा असा कॉमन
एरिया सुरू होतो. म्हणजे तुम्ही आधी स्ट्रेट लाईनमध्ये असतात आणि मग नंतर सगळे एकत्र घुसून जातात. पण बेस्ट पार्ट हे आहे जे मला वाटतं की मे बी चरण स्पर्शमध्ये पण आम्हाला एवढं क्लिअर देवाला एक साईडनी बघता आलं नसतं. बट इकडून बेस्ट पार्ट हा होता की हा व्ह्यू जेव्हा तुम्ही एकदा ह्या लाईनमध्ये लागता, एकत्र येता, थोडं पुढे जाता, तुम्हाला हळूहळू मूर्ती दिसायला लागते. आणि ती जी फिलिंग आहे आणि जेव्हा तुम्ही मूर्तीकडे मन भरून डोळे भरून बघता ना, असं वाटतं ठीक आहे, 1 तास गेला, 2 तास गेला, वर्थ आहे. म्हणजे जे माझं फ्रस्ट्रेशन बाहेर होतं की मी एवढ्या लांब आली आणि इथल्या इथे मी फिरते, मला दर्शन घ्यायचं पण नाही आता, पण कसं तरी मी आठशील की नाही आले आपण जाऊ. पण जेव्हा मी मूर्तीकडे बघितलं ना, मी लिटरली सांगू असं एकदम ब्लेस्ड वाटलं, मला एवढं भारी वाटलं ना की वर्थ आहे म्हणून. बाकी जे कॉन्ट्रोवर्सीज चालू आहेत प्रत्येकाचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि ते पण बरोबर आहे. एवढं लाईनमध्ये उभं राहून 10-10, 12-12 तास धक्काबुक्की होते, हे ते. मी तर सजेस्ट करेन मुखदर्शनच करा. ॲटलिस्ट तुम्ही इथून मूर्तीपर्यंत जास्तपर्यंत तुम्ही मन भरून बघू शकता. मी फोटो काढले, मी व्हिडिओ काढला, मी घरी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवलं घरच्यांना, सगळ्यांना, त्यांनी पण बघितलं. म्हणजे मूर्तीजवळ जास्तपर्यंत त्यांना बराच टाईम मिळतो की तुम्ही देवाकडे बघू शकता, तुम्ही प्रे करू शकता, तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. आणि नंतर पुढे थोडं धक्काबुक्की होते आणि लोकांचं पण चुकतं. लोक फोटो व्हिडिओ काढण्यात एवढे मग्न असतात का ते विसरून जातात की आम्हाला देवासमोर हात जोडायचे आहेत का प्रे करायचे. आणि मग जेव्हा ते लोक सिक्युरिटी ढकलायला लागते की मागे पण आता लोक वाट बघतात चला पुढे, तोपर्यंत हे फोटो व्हिडिओतच काढत असतात. मग त्यांना होतं अरे आम्हाला दर्शन घेऊ दे. पण तुम्हाला प्रचंड वेळ मिळतो जेव्हा तुम्ही फोटो व्हिडिओ कॉल करू शकता. तो सोडून तुम्ही एंडपर्यंत तेच करत बसता. ते कुठेतरी लोकांचं पण चुकीचं आहे, म्हणून त्यांना ढकलावं लागतं. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मी जे बघितलं त्यानुसार. कारण की मी पण फोटो व्हिडिओज काढलेत, मी घरी व्हिडिओ कॉल केला. बट हे मूर्तीच्या जवळ पूर्ण एकदम जवळ जाण्याच्या आधी सगळं केलं आणि नंतर हात जोडून प्रे केलं देवासमोर. तेव्हापर्यंत माझ्याकडे फोन नव्हता. आधीच मी सगळं करून फोन ठेवून दिलेला. मस्त देवाचं मन भरून दर्शन घेतलं. मी नमस्कार करत असताना मला एकाही सिक्युरिटीवाल्याने ढकललं वगैरे नाही. माझा नमस्कार वगैरे करून झाल्यावर मग त्यांचं थोडं चला कारण की बाजूचे 1-2 जण होते, ते व्हिडिओ कॉल करत होते, कोणी सेल्फी काढत होतं. मग त्याने आवरा फटाफट करा, चला निघा. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जे आपण व्हिडिओ बघतोय ते चरण स्पर्शचे. एकीकडे VIP, एकीकडे कॉमनर्स, जे नुसते डोकं टेकवत नाही तर त्यांना ढकलता येते. मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मुखदर्शन घेण्याचा जो निर्णय होता किंवा मे बी देवानेच ते घडवून आणलेलं की तुमची इच्छा आहे पण तुम्ही हेच करा, कारण तुमच्यासाठी मन भरून तुम्ही मला म्हणजे बघू शकता आणि एवढं लांबून आल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला मिळेल. सो मी तर सजेस्ट करेन मुखदर्शन घ्या नेक्स्ट इयर, नॉट नाऊ, बिकॉज आता 11 दिवस झालेले हा व्हिडिओ असतोपर्यंत. सो नेक्स्ट टाईम तुम्ही प्लॅन कराल तेव्हा गो फॉर मुखदर्शन, आय विल सजेस्ट दॅट. आणि येस, पण एक्सपिरियन्स ग्रेट होता. कोणी काही म्हणो काही असो, मला मेन होतं, मला इच्छा होती खूप लालबागला जायची आणि ती इच्छा माझी देवाने पूर्ण केली. आय एम फिलिंग सो ब्लेस्ड, कारण की खूप वर्षापासून मला जायचं होतं. मी एवढ्या वर्ष मुंबईत होती तेव्हा पण मला पॉसिबल नाही. एकदाच मी ट्राय केलेलं तेव्हा जाता आलं नाही. नंतर काही ना काही तर तिथपर्यंत पण पोचली नाही. यावेळेस गेली आणि फायनली दर्शन झाले. मग तिथून आम्ही बाजूचे जे मुंबईचा राजा आहे, मुंबईच्या राजाला जाण्याच्या आधी आम्ही मग ब्रेकफास्ट केला. कारण सकाळी आम्ही लवकर निघालेलो होतो. आम्हाला 8:30 वाजेपर्यंत आम्ही आय थिंक दर्शन घेऊन बाहेर आलेलो. मग आम्ही असं शोधत होतो कुठे जाऊ. आणि माझ्या फ्रेंड आहे सायली, तिला एक दिसलं छोटूसं. हे आम्ही कन्फ्युज होतो ओपन आहे की नाही, पण मग काचेतनं दिसलं आम्हाला लोक बसले.
बघा किती ॲम्बियन्स मस्त, त्यांनी प्रॉपर मराठी थीम ठेवली आहे, मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती ठेवलेली आहे आणि सगळं असं ओल्ड लुक, महाराष्ट्रीयन लुक, मस्त असं भारी वाटत होतं. आणि मग आम्ही ब्रेकफास्ट केला. मग तिकडून आम्ही त्याच्याच पुढे थोडं आहे मुंबईचा राजा, आम्ही तिकडे गेलो, मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं. तिथे पण 2 लाईन आहेत, एक VIP नाही म्हणतात ना, पेड लाईन आहे, तुम्ही पैसे देऊन तिथून पावती घेऊन जा किंवा कॉमन लाईनमधून. आम्ही कॉमन लाईनमधूनच गेलेलो आणि ते पण आम्हाला थोडं पुढे जाऊन कळालं काय सिस्टीम. तिकडून बरेच लोक हा का तुम्ही बघू शकता, ही जी राईटची लाईन आहे ही पेड आहे आणि लेफ्टची जी आहे जिथे मी उभी आहे ही नॉर्मल लाईन आहे. ते नॉर्मल लाईनचं असे तुम्ही वरतून बघू शकता आणि पेड आहे ती देवाच्या जवळ जात आहे, म्हणजे जसं चरण स्पर्श मुखदर्शन लालबागचे सेम त्या टाईपमध्ये. पण मग उलट मी बघितलं जेव्हा वरतून देव मस्त दिसला, आम्ही नमस्कार केला, फोटो व्हिडिओ काढले आणि खालती एवढी गर्दी होती, धक्काबुक्की चालू. त्याच्यापेक्षा मला वाटलं हे बेस्ट आहे, न पे करता व्यवस्थित मन भरून तुम्ही दर्शन घेताय. सो आणि थीम पण त्यांनी मस्त ह्याची उज्जैनची ठेवलेली होती, शंकराचं पिंड तयार केलेली मोठी मूर्ती होती, तुम्ही बघू शकता. मंदिर वगैरे डेकोरेशन एक नंबर, लालबागचं पण मुंबईच्या राजाचं पण. मेन पांडालचं त्याचं बेस्ट की डेकोरेशन वाईज खूपच भारी होतं सगळं. आणि मग तिकडून आधीच पाय खूप फुल वाट लागलेली. मग आम्हाला रस्त्यातच जाता जाता एक मंडईचा गणपती दिसला, मग आम्ही तिकडे गेलो. इथे पण खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे, मोठी मारुतीची मूर्ती आहे ना, आता असं मस्त प्रसन्न वाटत होतं. तिथून दर्शन घेतलं. मग आम्ही चिंचपोकळीचा राजा चिंतामणी तिकडे गेलो. चिंतामणीचं दर्शनाला पण प्रचंड लाईन होती, भरपूर ऊन होतं आणि लालबागला आणि ह्याला कसं शेड होते, इकडे काहीच शेड वगैरे नाही, रस्त्यावर तुम्ही लाईनीत उभेत आणि आत पूजा चालू होते म्हणून अजून आणखी गर्दी होते. सो त्या लाईनीत उभे होता आम्ही हाफ आवर आणि मग फटाफट आम्ही गेलो. तिथे पण मग आम्हाला वरतून दर्शन मिळालं, विच इज ओके, नो इश्यू, कारण गर्दी खूप होती, समजू शकतो आपण. मेन देव दिसणं आहे, देवाला नमस्कार करणं आहे, ते पण बरोबर आहे. सगळे देव सारखे, सगळीकडे गणपती सारखं, पण एक इच्छा असते मनात, हे असते तिकडे जायचं आहे. आम्ही गेलो, मस्त दर्शन घेतलं आणि असा आमचा मस्त हा लालबागचा पूर्ण जर्नी होती. मग आम्ही झिमझिम घरी आलो, पायाची फुल वाट लागलेली. हाफ आवर टॅक्सी शोधत होतो आम्ही. टॅक्सी शोधायला मला अर्धा तास. लोअर परेलला कोणीच यायला तयार नव्हतं, आम्हाला वेस्टर्नला जायचं होतं. चिंचपोकळीचं स्टेशन होतं जवळ, बट आम्हाला वेस्टर्नला जायचं होतं. परत दादरला चेंज करणं तर आमची कॅपॅसिटी नव्हती. सो आम्ही मग विचारलं, एक जण म्हणे आम्ही मुंबई सेंट्रलला. म्हणजे ठीक आहे, मुंबई सेंट्रल तर मुंबई सेंट्रल, लांब तर लांब सोड बाबा एकदाचं. तिथून आम्ही आलो. मग नेक्स्ट डे मी सिद्धिविनायकला गेलेली. तिथे पण लाईन होती, पण एकदम सिस्टमॅटिक लाईन होती. ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांनी पैसे देऊन लाईनीत उभं राहून त्यांची वेगळीकडून एंट्री आहे आणि विदाऊट पेडवाली वेगळीकडून एंट्री आहे. असं दर्शन झालं, मन प्रसन्न वाटत होतं एकदम. सिद्धिविनायक मी एव्हरी टाईम जाते आणि एवढं मला पीसफुल वाटतं, माझं काही असेल माइंडमध्ये ते क्लिअर होऊन जातं देवासमोर गेल्यावरती. आणि मग नंतर इव्हनिंगला आम्ही अंधेरीच्या राजाला गेलेलो. अंधेरीच्या राजाला पण इव्हनिंगला खूप गर्दी असते. तुम्ही हा व्हिडिओ आल्याच्या नंतर जर तुम्ही मुंबईत असाल तर तुम्ही जाऊ शकता, कारण चतुर्थी येत्या शनिवारी, तेव्हा त्याच्यानंतर त्याचं विसर्जन होतं. 11 दिवसाचं वगैरे नसतं, चतुर्थीला एव्हरी इयर त्याचं विसर्जन असतं.
सो तुम्ही अजून पण जाऊ शकता. तिथे पण खूप सुंदर डेकोरेशन केलं आणि त्यांचं सिस्टमॅटिक आहे, कारण त्यांनी कसं केलं थोडे गॅपनी सोडतात. सो फटाफट तुम्ही आत जाऊ शकता आणि तुम्ही तिथे जाऊन चरण स्पर्श करून प्रॉपर नमस्कार करू शकता. आणि प्रत्येकाला ते करू देतात, असं नाही ढकली. फॉर मिनिट 1 मिनिट तुम्हाला जवळपास मिळतो. जर गर्दी असेल, गर्दी नसेल तर तुम्ही अजून रिलॅक्समध्ये दर्शन घेऊ शकता. पण गर्दी असेल तर तुम्ही 1 मिनिटं घेऊ शकता, जाऊन पाया पडून डोकं ठेवून दर्शन घेऊ शकता. एवढं त्यांची एक चांगली सिस्टीम आहे. तिथले लोक खूप जे म्हणजे हे करतात, अर्धे इकडून जा अर्धे तिकडून जा. सो ते एक सिस्टमॅटिक होतं. सो बेस्ट पार्ट होता. सो असा होता माझा सगळा मुंबईचा एक्सपिरियन्स. अंधेरीच्या राजाला मी 2nd टाईम गेलेली. सिद्धिविनायकला एव्हरी टाईम जाते. बाकीच्या सगळ्या गणपती जे आहेत, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे 2nd टाईम दर्शन होतं माझं. आणि लालबागचं 1st टाईम होतं. खूप इच्छा होती माझी जाण्याची, माझी इच्छा पूर्ण केली बाप्पांनी. तुम्ही पण नेक्स्ट टाईम कधी पॉसिबल असेल तर नक्की जा. बेस्ट फिलिंग आहे. आणि मुखदर्शन घ्या, ते तर अजूनच चांगलं आहे. आणि व्हिडिओ फोटो काढायचे असेल तर सगळं आधी करून घ्या, नंतर जाऊन मस्त देवाजवळ हात नमस्कार करा, तुमचं प्रे करा, बघा जे काय असेल ते तुम्ही करू शकता. सो असा होता हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. खास मी त्यांच्यासाठी केला आहे, ज्यांना घरी बसून दर्शन घेता येईल, ज्यांना जाता येत नाही कुठे बाहेर, किंवा या सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायचं होतं पण पॉसिबल नव्हतं त्यासाठी. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतोय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.